मित्रहो नमस्कार. जयसिंगपूर कॉलेजच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण कोविड-19 नंतरची परिस्थिती, त्यानंतरच्या आपल्यासमोरची आव्हानं या संदर्भात काही विचारमंथन करणार आहोत. कॉलेजचे प्राचार्य माझे मित्र मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी या संदर्भात मला विनंती केली आणि त्यानुसार इथं आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी उपस्थित राहत आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की भारतात कोविडचं आगमन झालं त्याला आता जवळपास 5 महिन्यांचा कालावधी होत आलेला आहे. म्हणजे 30 जानेवारीला भारतातला पहिला करोनाचा पेशंट आपल्याला केरळमध्ये आढळला आणि तेव्हापासून ही परिस्थिती आपण बघतो आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात आपल्याला असं दिसेल की मार्चच्या पहिल्या आठवड्यात करोनाचा पहिला पेशंट आढळला. म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे इथंसुद्धा आता 3-4 महिने होत आलेले आहेत. आणि जी टाळेबंदी जाहीर केली, म्हणजे आधी महाराष्ट्र सरकारनं आठवडाभराची जाहीर केली, त्यानंतर 2 दिवसांनी 25 मार्चपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टाळेबंदी जाहीर केली, या टाळेबंदीच्या कालावधीलाही साधारण 3 महिने आता होऊन गेलेले आहेत. म्हणजे एखादा प्रश्न, एखादी समस्या, एखादं संकट एवढ्या दीर्घकाळ चालू शकतं, एवढ्या दीर्घकाळ असू शकतं, हे आपल्या सगळ्यांच्यासाठीच नवीन आहे. म्हणजे माझ्या पिढीसाठी नवीन आहे आणि माझ्या पिढीच्या आधीच्या पिढीतले जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे असं मला वाटतं. कारण आपण आत्तापर्यंत अनेक संकटं पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. मग आपल्या परिसरातलं महापुराचं संकट असू दे किंवा दुष्काळाचं संकट असू दे, नाहीतर मग भूकंपामुळं निर्माण झालेली परिस्थिती असू दे, अतिवृष्टी असू दे, अशी वेगवेगळी संकटं, वादळांची संकट असू दे, अशी वेगवेगळी संकटं आपण पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. आणि साधारणपणे आपल्याला असं माहिती आहे की कितीही मोठं संकट असलं तरी त्याचा कालावधी जो असतो तो कालावधी साधारण आठवडा 15 दिवस. म्हणजे एखाद्या महापुराचं संकट साधारण आपण महिनाभरपर्यंत सहन केलेलं आहे, झेललेलं आहे. पण एखादी परिस्थिती सलग 3 महिन्यापर्यंत कायम राहते आणि 3 महिन्यापर्यंत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बांधून टाकते, सगळ्यांना घरात कुलूपबंद करून टाकते. ही परिस्थिती सगळ्यांच्यासाठीच अशी विचित्र आणि कल्पनेच्या पलीकडची आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची घोषणा केली त्यावेळी ते असं म्हणाले होते की महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललेलं होतं, पण आपल्याला हे करोनाचं जे युद्ध आहे ते 21 दिवस लढायचं आहे. त्यावेळी समज असा होता सगळ्यांचा की 21 दिवसांची टाळेबंदी आणि 21 दिवसांच्या टाळेबंदीनंतर आपला हा सगळा प्रश्न संपून जाणार आहे, करोनाचा नायनाट होणार आहे आणि पुन्हा होतं तसं पूर्वीचं जग आपल्याला अनुभवता येणार आहे. पण जसजसे दिवस जातील, जसजशी परिस्थिती बदलत जाईल तसतसं एकूणच या करोना संदर्भातलं आकलन सगळ्यांचं बदलत गेलं. म्हणजे अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसुद्धा सुरुवातीला करोना संदर्भात जे काय म्हणत होते त्या संघटनेनं सुद्धा नंतर वारंवार आपली मतं बदललेली आहेत, वारंवार आपले निर्देश बदललेले आहेत आणि त्यामुळं सगळेच संभ्रमात आहेत. पण मला एक गोष्ट इथं प्रकर्षानं जाणवते की खरं तर राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी या करोनाच्या संदर्भातलं आकलन थोडं जर गतीनं करून घेतलं असतं तर परिस्थिती आणखी सुसह्य, आणखी चांगली झाली असते असं मला वाटतं. त्याचं कारण असं की करोनाची परिस्थिती आपल्याकडं समजा आपण गृहीत धरली की मार्चमध्ये उद्भवली आणि त्याचं गांभीर्य आपण टाळेबंदीपासून सुरू करू की टाळेबंदी जी जाहीर झाली तेव्हापासून हे या संकटाची तीव्रता आपल्याला जाणवायला लागली. तर मला असं वाटतं की टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर एक आठवड्याचा काळ असेल, 15 दिवसाचा, अगदी आपण एकूण पहिल्या टाळेबंदीचं 21 दिवसाचा कालखंड गृहीत धरू आणि या कालखंडात आपल्याला करोनाचं नीट आकलन झालं नाही, त्यामुळं काही गोंधळाची परिस्थिती समजू शकतो. म्हणजे सरकार गोंधळात होते, पंतप्रधान गोंधळात होते, मुख्यमंत्री गोंधळात होते, हे सगळे गोंधळलेल्या अवस्थेत असतील समजू शकतो. पण या कालावधीत किंवा मला असं वाटतं की हा एवढा कालावधी करोनाचं एकूण आकलन करून घेण्यासाठी जाणत्या लोकांसाठी पुरेसा होता.
त्यांनी या काळात त्याचं नीट आकलन करून घ्यायला पाहिजे होतं आणि त्यानुसार पुढच्या काही गोष्टींची धोरणं ठरवायला पाहिजे होती, पुढच्या काही गोष्टी निश्चित करायला पाहिजे होत्या. पण प्रॉब्लेम अशा झाला की सरकारनंही याचं नीट आकलन करून घेतलं नाही. मग ते सरकारमधील राज्यकर्ते असू देत, मग मुख्यमंत्र्यापासून सगळे मंत्री असू देत, किंवा ह्या प्रशासनाचा गाडा हाकणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी असू देत, या सगळ्यांच्या पातळीवर प्रॉब्लेम असा झाला की ते सुरुवातीला पहिल्या आठवड्यात ज्या गोंधळात होते, तर 2 महिने झाल्यानंतरसुद्धा त्यांचा गोंधळ कायम होता. म्हणजे तो इतका पराकोटीचा गोंधळ होता की सामान्य माणसाला प्रचंड त्यापासून मनस्ताप होत होता, त्याचा प्रचंड त्रास होत होता आणि सगळंच हे असह्य होण्याच्या पातळीवरचं होतं. म्हणजे एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण कितीही कठीण परिस्थितीतून जावं लागू दे, त्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागू दे, हे समजू शकतो. पण धोरणकर्त्यांच्या, राज्यकर्त्यांच्या आकलनाच्या मर्यादांच्यामुळं जर तो त्रास होत असेल तर तो निश्चितच संतापजनक आहे असं मला म्हणावं लागेल. म्हणजे बघा, इथं प्रत्येक जिल्हाधिकारी आपल्याला ज्या पद्धतीनं वाटेल त्याप्रमाणे धोरणं ठरवत होता. प्रत्येक महापालिकेचा आयुक्त, नगरपालिकेचे म्हणजे त्या संसर्गजन्य आजारांच्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवर या अधिकाऱ्यांना काही त्या कायद्यानं स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत, हे खरं आहे. पण तरीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीत, काही धोरणात्मक बाबींच्या बाबतीत काही एक राज्य पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे निश्चित निर्देश असायला हवे होते. पण प्रत्येक जिल्हाधिकारी हे आपण स्वतंत्र गव्हर्नर आहोत आणि आपला जिल्हा हे आपलं राज्य आहे अशा पद्धतीनं मनमानी वर्तन करत होते आणि सामान्य माणसाच्या लोकशाही स्वातंत्र्याचा, लोकशाही अधिकारांचा संकोच करत होते. त्याला ते मुलामा देताना पुन्हा हे आम्ही लोकांच्या भल्यासाठी करतो, यातच लोकांचं हित सामावलेलं आहे वगैरे, आमचा त्यात काही स्वार्थ नव्हता, असं किती म्हणत असले तरी तो मूर्खपणा होता. आणि या मूर्खपणाचा म्हणजे आपण एक्सक्यूज करू शकत नाही. या मूर्खपणाला मुळे जो सामान्य लोकांना त्रास झाला त्या संदर्भात आपण त्यांना माफ करू शकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मित्रहो, आतापर्यंतची परिस्थिती सगळे आपण पाहिलेले, अनुभवलेले आहे. एक गोष्ट इथं आपल्याला प्रकर्षानं लक्षात घ्यावी लागेल की हे कोविड-19 म्हणजे करोनाचं संकट आलं त्यावेळी हे संकट, ही महामारी, जागतिक महामारी आली माणसांच्या ह्या एका साथीच्या आधारामुळं माणसाच्या समोर, माणसाच्या जीवनमरणासमोर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. माणसाच्या अस्तित्वावरचं संकट ही साथ घेऊन आलेले आहे असं एक चित्र होतं आणि ते खरं आहे. पण या टाळेबंदीनंतर भारतातलं जे वास्तव आपल्यासमोर आलं म्हणजे कोट्यवधी स्थलांतरित मजूर ज्या पद्धतीनं रस्त्यावर आले, म्हणजे देशातला एकही रस्ता असा नव्हता जिथं हे कष्टकरी, हे स्थलांतरित मजूर पोटासाठी आपलं गाव घरदार सोडून अन्य प्रांतात गेलेले लोक रस्त्यावर पायपीट करत नव्हते, पावलं होरपळून घेत आपल्या गावाकडे पळत सुटले नव्हते. असा देशातला एकही रस्ता आपल्याला मित्र सापडणार नाही. इतकं एक भीषण चित्र म्हणजे संकट महामारीचं होतं, पण त्यानिमित्तानं आपल्यासमोर भीषण परिस्थिती आली. ती या माणसांच्या होरपळण्याची आली, या स्थलांतरित मजुरांच्या पोटापाण्याची आली आणि ही स्थलांतरित मजुरांची समस्या या देशातली किती भीषण आहे हे या निमित्तानं पहिल्यांदा जगासमोर आलं. खरं तर सरकारनं त्यावेळी, त्या क्षणी एखादा दिवस घेऊन किंवा फार तर एखादा आठवडा घेऊन मला वाटतं आपल्या कामाची दिशा बदलायला पाहिजे होती. करोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणं, आरोग्यसेवेची सज्जता करणं, ह्या गोष्टी सुरूच होत्या सुरुवातीपासून. म्हणजे करोनाची इथं पहिला रुग्ण येण्याच्या आधीपासून सरकारांच्या पातळीवर ही तयारी सुरू झालेलीच होती. म्हणजे ती तयारी थांबवण्याचं किंवा थांबण्याचं काहीच कारण नव्हतं. पण त्याचवेळी मला वाटतं या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ज्यावेळी समोर आला तेव्हा प्राधान्यानं या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण सरकारी पातळीवर या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. या स्थलांतरित मजुरांचं एकूण जगणंच या सरकारनं बेदखल करून टाकलं.
इतकं की स्थलांतरित मजूर रस्त्यावर आल्यानंतर अनेक दिवसांनी केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं की आताच्या काळात रस्त्यावर एकही मजूर नाही, एकही स्थलांतरित मजूर पायपीट करत नाही. खरं तर सुप्रीम कोर्ट ही एक वरिष्ठ यंत्रणा असताना, ती यंत्रणा सगळी प्रसारमाध्यमं त्यांच्यासमोर असताना, सर्व प्रसारमाध्यमातल्या बातम्या त्यांच्यासमोर असताना सुप्रीम कोर्टसुद्धा त्यांच्यावर डोळं झाकून त्यावर विश्वास ठेवत होतं. आणि दुर्दैवानं मला नमूद करावं लागतं की सरकारनं हा दावा केल्यानंतरसुद्धा 2 महिने या देशभरातल्या रस्त्यावर स्थलांतरित मजुरांची फरफट होरपळ होत होती. हे भीषण चित्र. सरकारनं त्या संदर्भात काही 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि अनेक पातळ्यावर वेगवेगळ्या लोकांना दिलासे देण्याचे प्रयत्न केले. पण मला वाटतं तरीसुद्धा या स्थलांतरित मजुरांच्यासाठी ज्या संवेदनशीलतेनं काही करायला पाहिजे होतं, त्यांना थेट लाभ देण्यासाठी त्या काळातल्या त्यांच्या समस्यांच्यावर एक तातडीनं त्यांना दिलासा देण्यासाठी काही जी तातडीची मदत करायला पाहिजे होती, त्या दृष्टीनं ना केंद्र सरकारनं काही पावलं उचलली ना राज्य सरकारनं काही पावलं उचलली, असं माझं स्पष्ट मत आहे. केंद्र सरकारच्या तर या घाईच्या निर्णयामुळे म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासाठी 3 दिवस आधी सूचना दिलेली होती. नंतरच्या काळात दिवे लावण्यासाठी सुद्धा आपल्याला 2-3 दिवसांची आगाऊ सूचना दिलेली होती. पण टाळेबंदी जाहीर करताना मात्र संध्याकाळी रात्री 8 वाजता ते TV समोर येतात आणि सांगतात की आज रात्री 12 वाजल्यापासून आपण टाळेबंदी जाहीर करतोय. म्हणजे अवघ्या 4 तासाचा अवधी देऊन एवढ्या कोट्यावधी लोकांच्या होरपळीलाही सरकारचं धोरण कारण ठरलं. त्या पाठीमागे कोणतंही नियोजन नव्हतं हे दिसून आलं. खरं तर त्यानंतर हे केंद्र सरकारच्या पातळीवर होत असताना महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर त्याहून भीषण परिस्थिती होती. म्हणजे इथं राजकारण कसं केलं जातं, इथं 2 गट आहेत. आपल्याला आपण जर बघितलं तर राजकीय पातळीवरचे 2 गट आपल्याला सतत कार्यरत दिसतील. एक आहे तो राज्य सरकारचा समर्थक गट आहे. तो राज्य सरकारचा समर्थक गट सतत सगळ्या आपल्या अपयशांच्या संदर्भात केंद्राकडे बोट दाखवतो आणि जे केंद्र सरकारचे समर्थक आहेत ते राज्य सरकारच्या अपयशाकडे बोट दाखवतात. खरं तर अपयश दोन्ही पातळीवर आहे. केंद्र सरकारच्या पातळीवरचं अपयश जे आहे ते समोर आलंच, पण राज्य सरकारनं सुद्धा फार काही दिवे लावले आहेत असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीपासून सतत सांगत होते की तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा, फार उद्बोधक मार्गदर्शन करत होते. मध्यमवर्गीय जो घरात असा खाण्यापिण्यात दंग असलेला आणि आता आपलं मध्यमवर्गीय दुःख कुरवाळत आपण घरातच अडकून पडलो, हे जे दुःख आहे ते कुरवाळत बसल्या मध्यमवर्गीय माणसाला ते फार थोर आणि ग्रेट वाटत होतं. मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन म्हणजे हे वडील भावाचं मार्गदर्शन आहे, कुटुंबातला कर्ता माणूस बोलतोय. पण ते ज्यावेळी सांगत होते तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा, तेव्हा मुंबईच्या झोपडपट्ट्यातले लाखो लोक जे एका कुटुंबात 8-10 लोक राहतात, 10 बाय 10च्या खोलीत 8-10 लोक राहतात. मुंबईतल्या काही इमारती अशा आहेत जिथं कोल्हापूर, सांगली किंवा कोकणातून गेलेले लोक एका खोलीत 30-30 मुलं राहतात. म्हणजे ते काम करताना 3 शिफ्टमध्ये ते त्या खोलीत असतात. म्हणजे एका खोलीत 24 मुलं राहत असतील तर 8 मुलं 8-8 तासाच्या शिफ्टनं ते खोलीत झोपायला जाणं आणि आपली बाकी गोष्टी आवरणं यासाठी असतात आणि बाकी 16 तास ते लोक बाहेर असतात. तर अशा लोकांना तुम्ही सांगणं तुम्ही घरातच राहा, सुरक्षित राहा, यासारखी असंवेदनशीलता दुसरी कुठलीही नाही असं मला वाटतं. एका गोष्टीकडे मी आवर्जून नमूद करेन, आपण आपल्या देशातले म्हणजे आपल्या राज्यात होते ते परप्रांतीय मजूर त्यांना बाहेर पाठवण्याची सोय केली. आपण परदेशातले जे लोक होते त्या परदेशातल्या लोकांना देशात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करून त्यांच्या घरी पाठवलं. त्यानंतर आपल्या राज्यातले जे लोक मजुरीसाठी बाहेरच्या राज्यात होते त्यांना आपल्या राज्यात आणण्याचं काम आपल्या राज्य सरकारनं केलं. पण आपल्याच राज्यातले जे लोक पुण्यात आणि मुंबईत नोकरीसाठी रोजगारासाठी अडकलेले होते त्या लोकांना या सुट्ट्यांच्या काळात, या संकटाच्या काळात आपल्या घरी पोहोचवण्यासाठीची कोणतीही तरतूद राज्य सरकारनं केली नाही. खरं तर टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर ज्यावेळी दिल्लीत हजारोंच्या संख्येनं मजूर रस्त्यावर आल्याने त्या काळात सरकारने 3-4 दिवसांची अघोषित शिथिलता दिलेली होती. त्या काळात महाराष्ट्र सरकारला हे शक्य होतं की या लोकांना आपापल्या घरी जाण्यासाठी मुभा देणं, पण ती मुभा या सरकारनं दिली नाही आणि त्यामुळे अजूनपर्यंत हजारो लोक जे आपल्या गावाकडचे खेड्यापाड्यातले लोक आहेत मुंबईत आणि पुण्यात अडकून पडलेले आहेत.
त्यातून मग काय चोरीच्या वाहनातनं, कुणी दुधाच्या टँकरमधनं, कुणी कंटेनरमधनं, अशा वेगळ्या वाहनातनं अनेक पटींनी पैसे देऊन लोक गावाकडे गेले आणि गावाकडं आता ते राहत आहेत. तर अजून अनेक हजारो लोक मुंबईत आणि अडचणीमुळं राहिले आहेत आणि आता तर ते आणि ज्या भागात राहत आहेत ते विविध कंटेनमेंट झोन आहेत, त्यामुळे त्यांना वेगळ्या कोणत्याही कारणाने तिथून बाहेर पडायची सोयच नाही. ही सगळी कुचंबना केवळ महाराष्ट्र सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे घडली. हे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे ज्याचं पाप आहे ते त्याला त्याची जाणीव करून देणं हे मला वाटतं आपलं महत्त्वाचं काम आहे. तर या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हा पुढच्या काळातला महत्त्वाचा प्रश्न आहे. मला जे आता दिसतं या प्रश्नाच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं की त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या जे उद्योगधंदे आहेत त्या महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांच्यावर मोठा परिणाम होऊ शकेल. कारण इथून जे परप्रांतीय मजूर आता गावाकडे गेलेले आहेत, या परप्रांतीय मजुरांनी या टाळेबंदीच्या काळात किंवा हा जो एकूण करोनाचा काळ आहे या काळात इथं ज्या त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या, खूपशा हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, त्यांची जी हेळसांड झाली, त्यामुळं अनेकांनी एक मनातून प्रचंड धसका खाल्लेला असणार आहे. तर मला असं वाटतं मित्र की यातून जे लोक आता गावी गेलेले आहेत, परत गेलेले आहेत, त्यातले जे 50च्या टप्प्यावरचे लोक आहेत ते शक्यतो मुंबईत परत येण्याची शक्यता मला अजिबात दिसत नाही. म्हणजे जे लोक स्थलांतरित मजूर महाराष्ट्रात आलेले होते त्यातले जवळपास 50% मजूर परत येण्याची शक्यता कमी आहे. उरलेले 50% आहेत त्यातले ज्यांच्या मालकांनी ज्यांच्या कारखानदारांनी त्यांची नीट सोय केली, त्यांच्याशी मानवी व्यवहार केला, असे काही लोक आता थोड्या दिवसांनी परत यायला आता लागल्याच्या बातम्या येत आहेत. आणखी काही दिवस येत राहतील किंवा ते दसरा दिवाळीपर्यंत येतील. पण मला वाटतं या कारखान्यांच्या पुढं, आपल्याकडे उद्योगधंद्यांच्या पुढं या मजुरांची, कामगारांची टंचाई भविष्यात जाणवत राहील. प्रत्येक संकट एक संधी निर्माण करत असतं. मला त्यानुसार असं वाटतं की ही महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांची, इथल्या भूमिपुत्रांच्यासाठी संधी आहे. पण पुन्हा त्यातून प्रश्न असे आहेत की 2 गोष्टी आहेत मला दिसतात. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इथल्या तरुणांची या प्रकारची कारखान्यातली कामं करण्याची तयारी आहे का, ही पहिली गोष्ट. त्यासाठी तुम्हाला काही कौशल्य आत्मसात करावं लागतं, काही कौशल्य शिकून घ्यावी लागतात. ती कौशल्य शिकून घेण्याची इथल्या तरुणांची तयारी आहे का, आणि ती जी खडतर कामं करत होती ती खडतर कामं करण्याची तयारी आहे का, हा एक मुद्दा येतो. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो कारखानदारांच्या बाजूनं, म्हणजे कारखानदारांना परप्रांतीय मजूर अतिशय किरकोळ छोट्याशा म्हणजे कमी मोबदल्यात मिळत होते. मला वाटतं तेवढ्या कमी मोबदल्यात स्थानिक कामगार त्यांना उपलब्ध होऊ शकणार नाहीत. ही अशी दोन्ही बाजूची अडचण असणार आहे. खरं तर त्यातून आपण कसा मार्ग काढतो त्यावर इथल्या बेरोजगारीचा प्रश्नही अवलंबून आहे आणि इथल्या कारखान्यांचा आणि उत्पादनांचा प्रश्नही अवलंबून आहे असं मला वाटतं. मित्रहो, शेतीच्या संदर्भात आपण या काळात अनेक समस्या, अनेक संकटं अनुभवली. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात सातत्याने चर्चा होत असते. शेतमालाच्या प्रश्नाच्या संदर्भात, शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या संदर्भात अनेकदा चर्चा होत असते. आपण त्या संदर्भात अनेकदा ऐकत असतो. या काळात त्याची तीव्रतेनं जाणीव अशी झाली की शेतमालाच्या जी मोठी बाजारपेठ जी हॉटेल इंडस्ट्री आहे, ती हॉटेल इंडस्ट्री बंद असल्यामुळं मला वाटतं शेतकऱ्यांचा बराचसा माल या काळात खराब होऊन गेला. जो म्हणजे ज्याला काही बाजार मिळाला नाही, ज्याला काही मार्केट मिळालं नाही, तो पूर्णपणे खराब होऊन गेला. आणि जसं काही कांदा किंवा अन्य तत्सम माल असतो त्याचे एक आपल्याकडं मोजदाद असते, पण भाजीपाला वगैरे तत्सम मालाची काहीच मोजदाद नसते. त्यामुळे त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे लाखो रुपयांचं, त्या नुकसानीचं करायचं काय, हा पुढच्या काळातला मोठा प्रश्न असेल. आता मी परवाच साताऱ्याची बातमी होती की नागवेलीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तिथं खाऊच्या पानांचा लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे शेतकरी होते. ते सगळी वेल शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसामुळे, ज्यामुळे अतिशय काढून आणून नुकसान फेकून दिले. तर हे जे सहन करायला लागलं, या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कशी भरपाई देणार, हा सरकारपुढचा प्रश्न आहे. कारण आता सरकारसुद्धा इतक्या आर्थिक अडचणीत आहे. सरकारला केंद्र सरकारनं जी मदत दिलेली आहे त्या मदतीच्या संदर्भात केंद्र सरकारचे प्रतिनिधी काही वेगळे आकडे सांगतात, राज्य सरकारचे प्रतिनिधी काही वेगळे आकडे सांगतात. शिवाय महाराष्ट्र सरकारचे GST किंवा अन्य तत्सम रकमा ज्या केंद्र सरकारकडे आहेत त्या रकमा देण्यासंदर्भात केंद्र सरकार काही ठोस अजून कार्यवाही करत नाही.
त्यामुळे इथलं सरकार अडचणीत आहे. सरकारी नोकरदारांचे पगारही पुढच्या काळात मध्यंतरी एकदा आपले जलसंपदा मंत्री जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की येता काही काळ सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त त्यांचं घरखर्च चालू शकेल एवढाच पगार तात्पुरता या काही काळात द्यावा लागेल. आणि ही सर्व क्षेत्रातली परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना पगार, सरकारी कर्मचाऱ्यांना तेवढा पगार तरी मिळणार आहे, पण याच काळात लाखो लोक बेरोजगार झालेले आहेत. अनेक लोकांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. त्यांचं भविष्यात काय होणार आहे? त्यांच्या उपजीविकेसाठी, त्यांना उदरनिर्वाहासाठी काही नवे मार्ग सापडणार आहेत का? हा मला वाटतं पुढच्या काळातला एक गंभीर प्रश्न असेल. या बेरोजगारीच्या संकटावर आपण कशी मात करतो यावरही आपल्या इथल्या समाजाचं बऱ्यापैकी भवितव्य अवलंबून असेल असं मला वाटतं, कारण आपल्या नजीकच्या काळातली सगळ्यात गंभीर समस्या ती असेल. तर मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलत होतो. तर मला या काळात असं वाटतं की आत्ताचा काळ असा आहे की या काळात खरं तर सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी या येत्या हंगामासाठी जे काही करायचं असेल ते कोणतंही मनात किंतु न ठेवता जेवढी अधिक मदत करता येतील, हवं तर त्यासाठी सरकारला कर्ज काढावं लागलं तरी सरकारनं कर्ज काढावं, पण शेतकऱ्यांच्यासाठी जेवढी मदत करता येईल, त्यांना जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. मित्र, मला हे मी म्हणतो त्याचं कारण असं की आत्ताच्या काळात म्हणजे जगभरातून एक असं संदेश यायला लागला आहे की हे संकट आणखी काही काळ गंभीर राहू शकेल. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वाहतूक, दळणवळण या सगळ्याच गोष्टी त्यामुळे बाधित होतील. अशा काळात आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी असणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. या करोनाच्या अत्यंत गंभीर संकटाच्या काळातही इतकं अनेक वेगळ्या पातळीवर संकटाची तीव्रता आपल्यापर्यंत धडकली असली तरीसुद्धा आपण अधिक सुस्थितीत आहोत, कारण आपल्याकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जे मध्यमवर्गीय लोक, जे नोकरदार लोक, जे आम्ही इन्कम टॅक्स भरतो असं टेंभा मिरवणाऱ्या लोकांना कळायला पाहिजे की आता करोनाच्या काळात आपण देश म्हणून स्वावलंबी आहोत आणि अधिक स्वाभिमानानं जगतोय. त्याचं कारण इथल्या शेतकऱ्यांनी शेती उत्पादन उत्तमपणे करून ठेवलं आहे आणि धान्य साठा आपल्याकडे मुबलक आहे. म्हणून आपण या संकटाच्या काळातही धीरोदात्तपणे या संकटाचा मुकाबला करतोय. जर याच्या काळात अन्नटंचाई निर्माण झाली असती तर टाचा घासायची पाळी आपल्या सगळ्यांच्यावर आली असते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं एकूण शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्याकडे मला वाटतं खूप सहानुभूतीनं, खूप आत्मीयतेनं बघण्याची गरज आहे आणि सरकारनं त्यांना मदत करण्याची गरज आहे. कारण भविष्यातसुद्धा आणखी किती काळ आंतरराष्ट्रीय पातळीवरचं दळणवळण बाधित राहणार आहे. त्यामुळं आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी असणं इतकी महत्त्वाची गोष्ट भविष्यातली कुठलीच आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना कुणाला वाटत असेल की शेतकऱ्यांच्यासाठी खूप अति दिले जातं आहे, खूप केलं जातं आहे, तसं वाटण्याला त्याची कदर न करता खरं तर शेतीसाठी, शेतकऱ्यांच्यासाठी सरकारला जेवढा हात मोकळा सोडता येईल तेवढा सोडणं हे आपल्या सगळ्यांच्याच हितात राहणार आहे. आणि आपण सगळ्यांनी, सर्वच घटकांनी खरं तर सरकारला त्यासाठी सरकारवर त्यासाठी दबाव वाढवला पाहिजे. सरकारला असं काही करत असेल तर त्यात अडथळा आणता आपण कामा नये किंवा त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करता कामा नये असं मला वाटतं. मित्रहो, टाळेबंदी असं सतत टाळेबंदीचा गजर केला जातो, पण आतापर्यंत जगभरातल्या लोकांनी सांगितलेलं आहे की टाळेबंदी हा काही करोनावरचा किंवा साथीच्या ह्याच्यावरचा उपाय नाही. टाळेबंदीमुळं रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होऊ शकते, हे खरं आहे. रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण येऊ शकते, हे खरं आहे. पण आपण जी आतापर्यंत ह्या 2-3 महिन्यात देशातली परिस्थिती बघितली तर ती लक्षात घेतली तर असं आपल्याला दिसून येईल की टाळेबंदीपेक्षा ही इथल्या लोकांच्या पोटाचा प्रश्न खूप गंभीर आहे. आणि साथ येईल, साथ जाईल, पण माणसं जगली पाहिजेत. कुणी असं म्हणेल की मग साथीत माणसं मेली तर काय? तर आपल्याला साथीची लागण झाली तरी साथीमुळं होणारे मृत्यू कमीत कमी होतील यासाठीची अधिक तयारी करावी लागेल, त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. साथ तर येणारच आहेत. म्हणजे भारतातले सर्वश्रेष्ठ असे जागतिक कीर्तीचे संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ आहे डॉक्टर जयप्रकाश मुलील. त्यांचं तर म्हणणं असं आहे की या काळात 18 ते 50 या वयोगटातली तरुणांनी आपल्या कामधंद्यासाठी, नोकरीसाठी बाहेर पडायला पाहिजे.
या लोकांना जास्तीत जास्त करोनाची लागण व्हायला पाहिजे. एक सामूहिक प्रतिकारशक्ती तयार त्याशिवाय होणार नाही. आणि सामूहिक प्रतिकारशक्ती हेच करोनावरचं आत्ताच्या काळातलं एक मोठं औषध आहे, मोठा उपाय आहे. कारण या संदर्भातलं व्हॅक्सिन ज्यावेळी उपलब्ध होईल तेवढे उपलब्ध होईल, पण तुर्तास सामूहिक प्रतिकारशक्ती ज्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात ती विकसित होणं ही आताच्या काळातली गरज आहे. आणि मला वाटतं हे सगळे व्यवहार सुरू राहायला पाहिजेत. पर्यटन व्यवसाय हा आपल्याकडे प्रचंड मोठा व्यवसाय, तो पर्यटन व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे. पर्यटन व्यवसाय सुरू करताना त्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता हॉटेल इंडस्ट्री असेल, हॉटेल इंडस्ट्रीनं एकूण सॅनिटायझेशन, स्वच्छता या गोष्टी नीट सांभाळल्या पाहिजेत. हॉटेलमधल्या ज्या बेडशीट्स असतील किंवा तिथले अंथरूण पांघरूण असतील, या सगळ्या गोष्टी दररोज बदलायला पाहिजेत. आपल्याकडं जी वाहतूक आहे, खाजगी बस वाहतूक आहे, ती खाजगी बस वाहतूक सुरू व्हायला पाहिजे. खाजगी बस वाहतुकीमध्ये आपल्याला एक गलिच्छपणा दिसतो, म्हणजे अनेक बस व्यावसायिक अनेक दिवस तिथले जे पांघरूण असतात, अंथरूण असतात ती बदलत नाहीत, त्यांची स्वच्छता नीट पाळत नाहीत. तर मला वाटतं आता त्यांनीसुद्धा रेल्वेसारखी शिस्त लावून घ्यायला पाहिजे आणि तिथं नीट स्वच्छता प्रत्येक प्रवासानंतर प्रत्येक बसच्या खेपेनंतर सगळे आतले कपडे बदलायला पाहिजेत. आणि मला वाटतं आपल्या पातळीवर याची सज्जता ठेवायला पाहिजे. तर हा पर्यटन व्यवसाय वाढला तर मोठ्या प्रमाणावर एक रोजगार देणारा हा व्यवसाय आहे, तर त्यातून अनेकांचा प्रश्न मार्गी लागू शकेल. बांधकाम व्यवसाय सुरू व्हायला पाहिजेत. या देशातला जो मोठा समूह आहे तो समूह बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहे, त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न. तर त्या बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था यायला पाहिजे. अनेक प्रश्न आहेत. खरं तर सरकारनं आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आणि एकूण सरकारी धोरणकर्त्यांनी यापुढं करोनाची भीती दाखवून लोकांना बंधनं घालण्याच्या फंदात न पडता जिथं लागण असेल ते कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट झोनसुद्धा अत्यंत मर्यादित स्वरूपात ठेवून जर उपाययोजना करून लोकांना मुक्तपणा दिला आणि इथं नागरिक म्हणून, लोक म्हणून आपलीसुद्धा काही जबाबदारी आहे. ती पुन्हा शारीरिक अंतर ठेवणं, फिजिकल डिस्टन्सची जबाबदारी आहे, मास्क लावूनच बाहेर वावरणं आणि अनेक ठिकाणी शिस्त पाळणं, म्हणजे बँकेपासून भाजी मंडईपर्यंत अनेक ठिकाणी शिस्त पाळणं ही सुद्धा आपली जबाबदारी. ही जबाबदारी आपण जाणून घ्यायला पाहिजे, ओळखायला पाहिजे, त्यानुसार व्यवहार करायला पाहिजे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी केल्या तर या साथीवर मात करून आपण उभं राहू शकू. सरकारची जबाबदारी आहेच, पण त्याबरोबर नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण जाणून घ्यावी असं मला वाटतं. मला या सत्रासाठी निमंत्रित केलं आणि इथं मला संधी दिलीत त्याबद्दल मी या महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानतो.